सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 29 जून 2026 सोमवार दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे. सोमवारी वटसावित्री पौर्णिमा आल्याने अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे. काही उपाय सेवा या दिवशी आपण जर केले तर आपल्या कुटुंबावर, पतिदेवांवर, मुलांवर कधीच कुठलं अकाली संकट येणार नाही. असे उपाय आणि सेवा या दिवशी आपल्याला करायचं आहे. महिलांनो, काय करावं, काय टाळावं, कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसाव्या, कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची सेवा पूजा करावी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया सर्वांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर येत्या सोमवारी 29 जूनला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे. 29 जूनला पहाटे 3:06 ही पौर्णिमा तिथी, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 30 तारखेला 30 जून 2026 मंगळवार रोजी पहाटे 5:26 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे उदय तिथीनुसार. आणि संपूर्ण दिवस रात्र ही पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला 29 जून रोजीच आपल्याला वटसावित्री पौर्णिमेचा हा सण आपल्याला साजरा करायचा आहे. तर महिलांनो, या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. तुम्हाला काही मानसिक शारीरिक त्रास असतील ते निघून जातील आणि तुम्हाला सर्व सोन्यासारखं सुख ऐश्वर्य माता लक्ष्मी प्रदान करेल. म्हणून चिमूटभर हळद आणि दूध असेल तुमच्याकडं, गाईचं दूध असेल तर चमचाभर गाईचं दूध जरी टाकलं तुम्ही चालेल. तुमच्या कुंडलीतील चंद्र मजबूत होईल. चंद्र मनाचा कारक आहे. काही वेळा मनात वाईट साईट विचार येतात, मन स्थिर राहत नाही, वाईट विचार येत असतील, आवर्जून चमचाभर दूध टाका, चिमूटभर हळद टाका आणि माझ्या सर्व महिलांनी सोमवारी डोक्यावरून आंघोळ करायची आहे. केस धुवायचे आहे. काही ठिकाणी सोमवारी केस धुतले जातात, काही ठिकाणी नाही धुतले जात. तर आपण वर्षाचं एवढं मोठं सुख सौभाग्याचं व्रत करत आहोत. तर आवर्जून डोक्यावरून केसावरून पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात या 2 गोष्टी तर आवर्जून टाका. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. महिलांनो, हळदीचं लेपन या दिवशी आपल्या उंबरठ्यावर जरूर करा. दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मुख्य दारावर हळदी कुंकू ओलं करा आणि मुख्य दरवाजावर 1 स्वस्तिक, त्या आजूबाजू 2-2 रेषा असं एक छान स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर जरूर काढा. सोन्यासारखे दिवस येतील. ज्या काही अडीअडचणी असतील तिथंच नष्ट होईल. म्हणून मुख्य दरवाजाची छान पूजा करा. सकाळी सुद्धा उंबरठ्याशी मुख्य दाराशी दिवा लावा. त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे. तुळशी मातेला छान हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशीजवळ 1 गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आवर्जून लावा. तुळशीमध्ये सुद्धा वडाच्या झाडाखाली जाण्याआधी, वडाची पूजा करण्या अगोदर माझ्या सर्व महिलांनी, माझ्या सर्व स्त्रियांनी प्रथम काय करायचं आहे, देवघरात देवांची देवघरात देवांची अभिषेक करून पूजा करायची आहे. आपली कुलदेवी तिला कुंकुमार्चन करा. प्रथम 1 आंबा आणि गहू घ्यायचे आहे. वाटीमध्ये ती ओटी किंवा तुम्ही एखादं वडाचं पान असेल तर, नसेल तर झाडाची पानं तोडत बसू नका. तुमच्याकडं वाटी जरी असेल त्या वाटीत थोडेसे गहू घ्या. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा. त्यावर 1 आंबा ठेवा. आंब्याला सूत गुंडाळून घ्यायचा आहे. किमान 5 वेळा 7 वेळा तो सूत गुंडाळा. 2 आंब्यांना सूत गुंडाळून घ्यायचा आहे. सूताच्या गुंड्या घेऊन या, 1-2 लागतील या दिवशी. सूत आंब्याला गुंडाळून घ्यायचं आहे. या 2 ओट्यांना तर आवर्जून सूत गुंडाळायचं आहे. 1 रुपयाचं नाणं गव्हावर ठेवा. त्यावर सूत गुंडाळलेला आंबा ठेवा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून
ती ओटी आपल्या देवघरात माता लक्ष्मीला, तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. देवी आईला तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना बोलायची आहे. नंतर दुसरी ओटी आपल्या तुळशी माऊलीची अर्पण करायची आहे. सांगितलेल्या पद्धतीनेच वाटीत गहू, गव्हावर 1 रुपया, त्यावर सूत गुंडाळलेला 1 आंबा, हळदी कुंकू, फुलं अक्षता वाहून ती ओटी तुळशी माऊलीजवळ म्हणजे कुंडीत तिथं ठेवून द्यायची आहे. आता नंतर त्या आंब्याचं किंवा गव्हाचं काय करायचं तर संध्याकाळी त्या ओट्या उचलून घ्यायच्या आहे. नमस्कार करा, पुन्हा प्रार्थना करा, ओटी उचलून घ्या. रुपयाचे नाणं असतील तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही देवांसाठी ज्या वस्तूंसाठी पैसे काढून ठेवता ते रुपयाचे नाणं तिथं ठेवून द्यायचे आहे. तुम्ही कुठल्याही वस्तूला ते देवांच्या वस्तूला पैसे वापरू शकता. आंबे तुम्ही प्रसाद स्वरूप खा. जो धागा गुंडाळलेला तो निर्माल्यात टाका. आणि गहू तुम्ही पाखरांना, चिमणी पाखरांना घालू शकता किंवा दळणात वगैरे तुम्ही वापरले चालेल. पण अशा 2 ओट्या वडाची पूजा करण्या अगोदर आपल्या घरात आवर्जून भरा. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुम्हाला मिळणार आहे. आधी कुलदेवीची, माता लक्ष्मीची ओटी भरा आणि तुळशीची ओटी भरा. नंतर छान साज शृंगार करून मस्त असं तुम्ही घरात पूजा करा किंवा बाहेर वडाच्या झाडाखाली जाऊन, पण प्रथम ही कामं आवर्जून करा. या दिवशी शिव मंदिरात जाऊन सुद्धा शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करा. पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, बेल, फूल, चंदन, भस्म अर्पण करा. देवांजवळ 1 गुळाचा खडा आवर्जून अर्पण करायचा आहे. नैवेद्यात तुम्ही वेगवेगळी फळं, आंबे अर्पण करू शकता, पण वटपौर्णिमेच्या दिवशी 1 गुळाचा खडा किंवा जास्तीत जास्त गूळ घेऊन जायचा आहे. महादेवांच्या शिवपिंडीची आधी पूजा करा, अभिषेक करा आणि देवांना तुम्ही गूळ अर्पण करायचा आहे. नैवेद्यात गूळ दाखवायचा आहे, अर्पण करायचा आहे. तुम्ही या दिवशी गुळाचं दानसुद्धा करू शकता. पती पत्नी मधील वादविवाद किंवा कुटुंबातील वादविवाद नष्ट होतील आणि तुमच्यात एकोपा, प्रेम निर्माण होईल. सर्वांमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी या दिवशी सोमवारी ज्येष्ठ पौर्णिमेला, वटसावित्री पौर्णिमेला शिवमंदिरात थोडा का होईना गुळाचा नैवेद्य शिवशंकरांना जरूर दाखवायचा आहे. 1 गाईच्या तुपाचा दिवा शिवशंकरांच्या शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्याला लावला चालेल. पती पत्नी मिळून सुद्धा ही सेवा करू शकता. नाही जमलं माझ्या दादांना, माझ्या महिलांनी एकट्यांनी जाऊन जरी सेवा केली तरीही चालेल. तर 1 तुपाचा दिवा लावा, देवांची पूजा करा आणि गुळाचा खडा मंदिरात जरूर ठेवा. तुम्ही वडाच्या झाडाखाली पूजा करायला जाल तिथं सुद्धा 1 गुळाचा खडा आवर्जून, आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तर दाखवणारच आहोत, 1 गुळाचा खडा आवर्जून पिंपळाच्या झाडाजवळ आवर्जून ठेवा. जसं जसे किडे मुंगळे तिथला गुळाचा खडा खातात ना, तसं तसं आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होतं. अगदी 3 काय 7 पिढ्यांचा पितृदोषसुद्धा नष्ट होतो. काही वेळा पितृदोषामुळे सुद्धा अडीअडचणी निर्माण होतात, तर त्यासुद्धा नष्ट होईल. आणि त्रिदेवांची, ब्रह्मा, विष्णू, महेश, तिन्ही देवतांचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. कारण तिन्ही देवतांचा वास वडाच्या झाडामध्ये असतो. आपल्या स्वामींचा वास वडाच्या झाडामध्ये आहे. म्हणून 1 गुळाचा खडा आवर्जून वडाच्या झाडाखाली सुद्धा ठेवा. वटपौर्णिमेला 1 अखंड दिवा आपल्या देवघरात देवांची पूजा केल्यानंतर छान लाल पिवळी देवांना फुलं अर्पण करा. हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करून टिलक लावून छान पूजा केल्यानंतर 1 तुपाचा किंवा तेलाचा 1 अखंड दिवा महिलांनो लावून ठेवा, विझणार नाही याची काळजी घ्या. त्या दिव्यामध्ये 1 कापराचा तुकडा टाका, 2 चांगल्या फुलाच्या लवंग टाका, चिमूटभर हळद, दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. मनोकामना बोला तुमची आणि देवांसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पण 1 अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवा महिलांनो. या दिवशी छान छान रंगांच्या, शुभ रंगाच्या साड्या नेसून वडाची पूजा करायची आहे महिलांनो. आणि देवघरात देवांची पूजा सेवा कराल ना, तेव्हा सुद्धा धुतलेलं स्वच्छ वस्त्र नेसून पूजा करायची आहे.
लाल रंगाचं वस्त्र नेसा, लाल रंगाची साडी घाला. लाल, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, मोरपिशी, सोनेरी असे छान छान कलर असतात. तशा छान रंगाच्या साड्या नेसा. शुभ रंगाचे जेव्हा आपण असे वस्त्र, साड्या नेसून जेव्हा पूजा सेवा करतो ना, तर सेवेचं, व्रताचं, उपवासाचं संपूर्ण फळ आपल्या पदरात मिळत असतं. आपल्याला म्हणजे अगदी निगेटिव्हिटी पसरवणारे जर रंग आपण घातले, परिधान केले ना, तर मग तसं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं. म्हणून शुभ रंगाच्या साड्या नेसा. सुख सौभाग्याचं प्रतीक मानले गेलेले आहे हे सर्व रंग. आणि अशा रंगाच्या साड्या नेसून जर आपण वटसावित्री, वडाची पूजा केली ना, तर सोन्यासारखं सुख ऐश्वर्य आपल्याला प्रदान होणार आहे आणि आपल्या पतिदेवांची, मुलांची भरभरून प्रगती होईल. तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणून अशा शुभ रंगाच्या साड्या नेसूनच पूजा करायची आहे. हातात सर्व महिलांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. आता हिरव्या रंगाच्या नाही घालायच्या, ज्या शुभ रंगाची साडी नेसलेली आहे त्या रंगाच्या बांगड्या घालू शकता तुम्ही, पण त्या काचेच्याच असायला हव्या. लहान लेकरं आहे, मान्य आहे, थोड्या वेळ का होईना, वडाची पूजा करोस्तोर, देवांची सेवा करोस्तोर तरी तुम्ही 2-2 का होईना काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. खूप शुभ परिणाम दिसून येतील तुमच्या आयुष्यात. छान अशी नथ वगैरे घालून, छान साज शृंगार करून बघा, आपण हरतालिकेला, वटसावित्री पौर्णिमेला आपण सर्व महिला छान असा साज शृंगार करून आपण पूजन करत असतो. छान पूजा करा, बघा खूप छान फळ मिळेल तुम्हाला. शिव मंदिरात जाल आणि तुम्ही आणि तुमचे पतिदेव जर बरोबर गेलेले असतील तर या दिवशी जलाधारीच्या इथून आधी शिवपिंडीवर अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा, छान पूजा करा, कापूर ओवाळा, तुपाचा दिवा लावा, गुळाचा नैवेद्य दाखवा देवांना, दूध साखरेचा दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर शांत 21 वेळा किंवा 1 माळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप या दिवशी पती पत्नीने जरूर करायचा आहे. मंदिरात करा ही सेवा किंवा घरी केली चालेल. त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने मिळून थोडं का होईना जलाधारीच्या इथलं तीर्थ जरूर प्यायचं आहे. एक बेलपत्र तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता. जरी उपवास असला महिलांनो तरी पण हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जलाधारीच्या इथलं शिवतीर्थ तुम्ही आवर्जून पिऊ शकतात. आणि 1 बेलपत्र पतीला, मुलांना खायला जरूर द्या. बघा, स्वभावात इतका फरक जाणवेल तुम्हाला आणि महादेवांची भरभरून कृपा होईल. पौर्णिमा आहे, मोठी पौर्णिमा वर्षाची. शिवशंकरांची जेवढी सेवा होईल ना तेवढी आवर्जून करा. मंदिराबाहेर एखादा गोरगरीब असेल त्याला 1 वेळ पोट भरेल एवढं अन्न द्या किंवा गुळाचं दान करू शकता तुम्ही, किंवा आता चप्पल, छत्री असं म्हणजे तुम्हाला जे जमेल ते दान अवश्य करा. किंवा 1 वेळ पोट भरेल एवढं दान केलं ना, अन्नदान तर सर्वात श्रेष्ठ दान असतं. एखाद्याचं गोरगरिबाचं पोट भरेल ना तेवढं दान जरूर करा या दिवशी. आता उपवास कसा करावा? गर्भवती महिला असतील, मासिक धर्म असेल, मासिक पाळी आलेली असेल तर काय करावं? तर महिलांनो, मासिक धर्म आलेला असेल तर यावर्षी तुम्ही फक्त लांबून नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा, देव आहे, सर्व काही कळतं. वडाला लांबून नमस्कार करा. देवघरात लांबून नमस्कार करून घ्यायचा आहे. आता गर्भवती महिला असतील, 4-5वा महिना असेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊ शकता. हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करू शकता. फक्त प्रदक्षिणा घालू नका. कुणाकडून ओटी भरून पण घेऊ नका आणि कुणाची ओटी भरू पण नका. तर कळालं असेल, गर्भवती महिलांनी लांबून नमस्कार करा. मासिक पाळी आली असेल तर लांबून नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी उपवास कसा करावा? तर तुम्ही जसा परंपरेनुसार, काही महिला दिवस रात्र उपवास करता आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडता. काही महिला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करून आल्यानंतर जो पूर्णावरणाचा, वरण भात भाजी पोळीचा जो नैवेद्य बनवलेला असेल आधी देवांना दाखवतात. गाईला नैवेद्य दाखवतात. एखादी सवाष्ण असेल तिला जेवू घालतात आणि मग उपवास सोडत असतात. तर तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी करतात ना तशाच पद्धतीने उपवास करायचा आहे. या दिवशी गाईला, गोमातेला ताजी पुरणपोळी जरूर खाऊ घाला. महिलांनो, विकत घ्या एखादी किंवा तुम्ही बनवलेलीच असेल. घरोघरी वटपौर्णिमेला बऱ्याच घरांमध्ये पुरणाचा नैवेद्य बनवला जातो. तर पहिली पुरणाची पोळी गाईलाच खाऊ घालायची आहे. गाय तुमच्या घराजवळ येत असेल तिला हळदी कुंकू लावा. बघा,
सर्वात मोठी सवाष्ण आहे ती. अगदी 33 कोटी सवाष्ण पूजल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. या दिवशी वडाची पूजा केल्यानंतर एखादी सवाष्ण नाही मिळाली ना तुम्हाला ओटी भरण्यासाठी, तर गाईला नैवेद्य खाऊ घाला. गाईला नैवेद्य खाऊ घातल्याने, तिला हळदी कुंकू लावल्याने, तिला नमस्कार केल्याने 33 कोटी सवाष्ण पूजल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. पित्र तुमचे भरभरून आशीर्वाद देतील तुम्हाला आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर पूर्ण होणार आहे. कधीच कुठलं संकट तुमच्या किंवा तुमच्या पतिदेवांवर, मुलांवर, कुटुंबावर कुठलंच संकट येणार नाही. अशी ही गोमातेची सेवा आहे. सर्व महिलांनी या दिवशी गाईला आवर्जून ताजी चपाती, तूप गूळ लावून खाऊ घाला. तुमच्याकडे जर पुरणाची पोळी केलेली नसेल तर तुम्ही तूप गूळ लावून पहिली चपातीसुद्धा खाऊ घातली तरीही चालेल, पण गाईची ही सेवा आवर्जून करा. बघा, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही सर्व स्त्रिया वडाची पूजा करतात. ज्येष्ठ पौर्णिमा वर्षाची सर्वात मोठी सुख सौभाग्याची पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा. या दिवशी महिलांनो, पती पत्नीने तुम्ही जोडीने जर चंद्राला अर्घ्य दिलं, नमस्कार केला ना, तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. संतान प्राप्ती, घर, गाडी, बंगला, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, आरोग्य, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. म्हणून या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमेला पती पत्नीने मिळून चंद्राला अर्घ्य द्या, नमस्कार करा. बघा, खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. महिलांनी, दादांनी या दिवशी काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे. या दिवशी कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. कुणाचा अपमान होईल, कुणाच्या डोळ्यात पाणी येईल आपल्यामुळे, या गोष्टी तर कधीच करू नये. पण अशा मोठ्या तिथींना या गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायची आहे. पती पत्नीने या दिवशी शारीरिक संबंध टाळायचे आहे. या गोष्टी जरूर, हे नियम जरूर पाळायचे आहे सर्वांनी. महिलांनी या दिवशी या गोष्टी कुणालाच देऊ नका. अगदी कुणी कितीही मागू द्या. महिलांनो, तुम्ही वडाच्या झाडाखाली पूजा करण्यासाठी गेलात तर तुमची सुताची गुंडी, जो आपण धागा, वडाला 7 फेरे मारून धागा गुंडाळतो, सूत गुंडाळतो, तो तोडू नका. उरलेला असेल 7 वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर उरलेला सूत तिथंच वडाला खोचून द्यायचा आहे. तोडू नका आणि कुणाला द्यायची तर चूक अजिबात करू नका. स्वतःचं साज शृंगाराचं साहित्य कुणाला देऊ नका. घरातून हळद असेल, मीठ असेल, साखर, दूध, दही, तूप, तुरटी आणि सर्वात महत्त्वाची पैसे, तुमची लक्ष्मी कुणालाच देऊ नका. आता मी म्हणत नाही की कुणाला मदत करायची नाही, करा. औषध पाणी, दवाखाना तुम्हाला मदत करायची असेल करू शकता. पण तुम्ही जर मानतात या गोष्टी, बघा, चंद्राला कारक असतात या गोष्टी सर्व, आणि या गोष्टी तुमची लक्ष्मी जर तुम्ही कोणाला दिली या दिवशी तर मग वाईट परिणाम पण होऊ शकतात. कुणाची मदत करायची असेल करा, पण या गोष्टी स्वतःहून कोणी मागितल्या तर अजिबात देऊ नका. आणि त्या सुताची गुंडी तर कुणालाच देऊ नका. ज्याची त्याची प्रत्येकाने आपण छान अशी सगळं साहित्य तयार करून, छान ताट सजवून मगच आपण वडाच्या झाडाखाली जायचं आहे. त्यात सुताची गुंडी तर अवश्य घ्यायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच वडाच्या झाडाखाली एखादं पान मिळालं तुम्हाला पडलेलं तर ते पान घेऊन यायचं आहे. तोडत बसू नका. बघा, पावसाळ्याचे दिवस आहे, भरपूर पानं पडलेले असतील. एक छान पान बघून आणायचं आहे. तुटलेलं वगैरे आणू नका. स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. देवघरात ते पान ठेवायचं तर ते असंच ठेवू नका. थोडंसं हळदी कुंकू ओलं करायचं आहे आणि प्रथम श्री लिहायचा आहे तुम्हाला, आणि मग त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे. नोकरी, संतान, घर, आरोग्य, लग्न,
सर्व म्हणजे प्रत्येकाला काही ना काही इच्छा असते. ती इच्छा, एकच इच्छा लिहून त्या पानाला 7 वेळा तुम्हाला सूत गुंडाळायचं आहे. पान वाकडं तिरपं करायचं नाही, सरळच ठेवायचं आहे. हलक्या हाताने 7 वेळा सूत गुंडाळायचा आहे. जो सूत आपण वडाला बांधणार आहोत, गुंडाळणार आहोत, तो सुताची गुंडी वेगळी घेऊन या. उपाय सेवा करण्यासाठी लागणारच आहे. मग ते सूत 7 वेळा त्या वडाच्या पानाला गुंडाळून घ्यायचं आणि ते पान तुम्हाला देवघरात ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळ का होईना देवघरात ठेवा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून त्या वडाच्या पानाची पूजा करा आणि नंतर ते पान उचलून तुम्हाला घराजवळ जे वडाचं झाड असेल तिथं नमस्कार करून ठेवून यायचं आहे. 24 तासाच्या आत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना, तुम्ही जी इच्छा लिहिलेली आहे ना, ती इच्छा 24 तासाच्या आत तुम्हाला चांगले अनुभव येतील. तुमची इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग तुम्हाला मिळायला लागतील. सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे. सर्वांनी जरूर करा. वटपौर्णिमेला सोमवारी सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे, अशुभ काळ असणार आहे. या काळात पूजा करू नका. वर्षाचं सुख सौभाग्याचं मोठं व्रत उपवास करत आहोत म्हणून हा काळ टाळून द्यायचा आहे. महिलांनो, तुम्ही जर राहू काळ मानतात तर या काळात पूजा करू नका. बाकी संपूर्ण दिवस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकतात. शक्यतो 12-12:30 वाजेच्या आतच पूजा करण्याचा प्रयत्न करा. पण लहान लेकरं असतील तर मग तुम्ही संध्याकाळी 5 वाजेच्या आत पूजा करू शकता. संपूर्ण दिवस हा वटपौर्णिमेचा शुभच आहे. आयुष्यात सुख समृद्धी, पती मुलांना प्रगती सौभाग्य खेचून आणणारे शुभ रंग परिधान करायचे आहे. लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, मोरपिशी, सोनेरी असे छान छान रंग परिधान करून आपल्याला वडाच्या झाडाखाली जायचं आहे. झाडाला प्रथम दूध अर्पण करा, पाणी अर्पण करा. त्याआधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या. विड्याच्या पानांवर किंवा तांदळाची लहानशी रास करा. त्यावर रुपया सुपारी मांडून गणपती बाप्पांची स्थापना करून गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा वाहून प्रथम गणेशाची पूजा करून मग वडाच्या झाडाची पूजा करा. दूध पाणी अर्पण करायचे आहे. वडाला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून धूप अगरबत्ती तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे. नमस्कार करावा. झाडाजवळ आपली मनातली इच्छा बोलावी, प्रार्थना करावी. सावित्री मातेला तुमच्या मनात जी इच्छा असेल सावित्री मातेला सांगा आणि विड्याच्या पानावर फळं गहू ओटी अर्पण करायचे आहे सावित्री मातेला. त्यानंतर झाडाला 7 प्रदक्षिणा घालून सूत घड्याळाच्या दिशेने गुंडाळायचा आहे. चुकून सुद्धा उलट्या फेऱ्या वगैरे मारू नका. काही वेळा लहान लेकरं घाई गर्दीत अशा चुका होतात. पण वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर शांततेत पूजा करा महिलांनो. आणि घड्याळाच्या दिशेने 7 प्रदक्षिणा घालत आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. आता तिथं गर्दी असेल, मग सूत वगैरे तुटला तुमचा तर काहीही घाबरून जायची गरज नाही. पुन्हा प्रदक्षिणा घालताना पुन्हा सूत झाडाला गुंडाळा आणि पहिल्यापासून पुन्हा प्रदक्षिणा चालू करा. अशा 7 प्रदक्षिणा घालत 7 वेळा आपल्याला झाडाला सूत गुंडाळायचा आहे.